रेग्युलरली करू आता. चलो, थेरम ऑफ काय आहे रेग्युलरली? थेरम ऑफ काय आपल्याकडे आता? इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. स्टेटमेंट समजलं? मी तेच बोलतोय, इंटरनल डिव्हिजन म्हणजे आतमध्येच त्यांना काय केलं जाणार आहे? डिव्हाइड. स्टेटमेंट काय आहे? इफ सपोज टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल intersect each other in the interior of the circle, then the product of the lengths of two segments of one chord is equal to the product of the lengths of the two segments of other chord. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला? समजा मी दोन काय घेऊन टाकतो आता? सेगमेंट म्हणजे कॉर्ड घेतो. बघ रे, ए बघूया, एक घेतली ए बी आणि एकीला घेतो वाटल्या सी डी, आणि हा इथं या सर्कलचा सेंटर दाखवून देऊ आपण. लक्ष द्यायचं आहे काय? ओ. ओके, मग नावं देणार. याला म्हणणार मी ए, याला म्हणणार बी, इधर सी, इधर डी, आणि दोघं जिथं इंटरसेक्ट करतात त्याला नावं देऊन टाका ई. काही अडचण? स्टेटमेंट कोणाला समजलं बरं? इफ टू कॉर्ड्स किंवा सपोज टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट इच अदर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल, देन द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द टू सेगमेंट्स ऑफ अ कॉर्ड. आता पहिला सेगमेंट कोणता आहे रे तुमच्याकडे? कॉर्ड ए बी ना, तो इंटरसेक्ट झाला ना, मग त्याचे दोन पार्ट झाले. एक काय झाला? ए, आणि दुसरा काय झाला? बी. ए लक्ष दे ना भावा, एक काय झाला? ए आणि दुसरा बी, यांचं प्रोडक्ट. यांचं काय घ्यायचं? प्रोडक्ट इज इक्वल. काय घ्यायचं? इज इक्वल कोणाशी? टू द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स ऑफ द अदर कॉर्ड. म्हणजे दुसरा काय म्हणणार? सी इंटू डी. मग सी इंटू डी घ्या किंवा सी इंटू ई डी घ्या, काही अडचण नाही. सोपे, एकदम सोपा थेरम आहे. आता लहान लहान थेरम आहे ती गबी. मग आपण काय घेणार आता? गिवन घेऊन टाकायचं. काय घेऊन टाकायचं? गिवन. काय म्हणणार गिवन मध्ये? इन सर्कल काय? इन सर्कल विथ सेंटर ओ, किंवा अ सर्कल विथ सेंटर ओ. कोणत्या कॉर्ड्स? कॉर्ड्स ए बी अँड सी डी इंटरसेक्ट इच अदर. कुठं? एक मिनिट. इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट ई. ओके, इनसाइड द सर्कल किंवा इंटेरियर ऑफ द सर्कल. अजून काही दिसतंय का तुम्हाला याच्यामध्ये? काहीच दिसत नाही आहे. सर्कल आहे, त्याचा काय? सेंटर. दोघं कॉर्ड्स काय करताय? एकमेकांना इंटरसेक्ट. कुठं करताय? इंटेरियर ऑफ द सर्कल ॲट द पॉइंट ए. टू प्रूव्ह काय घेणार? घ्या मग टू प्रूव्ह. मी इथं काय म्हणणार? टू प्रूव्ह मध्ये देन काय? द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द टू सेगमेंट्स ऑफ वन कॉर्ड. पहिली कॉर्ड ए बी, तिला डिवाइड करून टाका ए इंटू बी, इज इक्वल टू दुसरी कॉर्ड सी डी, तिला डिवाइड करून टाका सी इंटू डी. हे झालं तुमचं टू प्रूव्ह. पण पण मला एक सांगा ना, याच्यामध्ये तुम्हाला काही स्ट्रक्चर, एखादा काही पॅटर्न दिसतोय का? काही एखादा ट्रायंगल दिसतो आहे? आता मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्यावेळेस काय?
शिकवलंय मी. काय यायला पाहिजे? रेशो यायला पाहिजे. काय? आणि रेशो केव्हा येणार? जर तुमच्याकडे दोन ट्रायंगल सिमिलर असतील. काय असतील दोन ट्रायंगल? मग सिमिलर कशानुसार? तर एनी वन ऑफ द टेस्ट दॅट इज सॅटिस्फाय. तिथं जी टेस्ट सॅटिस्फाय असणार ती आपण काय करणार? यूज करणार आणि मग ते दोघं ट्रायंगल काय दाखवणार? सिमिलर. त्यांच्या साइड्स घेणार प्रपोर्शन, क्रॉस मल्टिप्लिकेशन टू प्रूव्ह. समजलं की नाही समजलं? समजलं ना? हा ना. दोघं ट्रायंगल कोणते घेतात ते, अँगल कोणते घेतात ते, त्याच्यासाठी काय करावे लागेल? कन्स्ट्रक्शन. कोणाला जोडून घेता? हा ए कोणाशी जोडा तुम्ही? सी शी जोडा. आणि बी कोणाशी जोडा तुम्ही? डी शी जोडा. चला जोडले. मग इथं काय म्हणणार तुम्ही? ड्रॉ मीन्स कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हणायचं? ड्रॉ सेग ए सी अँड सेग बी डी. चलो काय घ्यायचा? प्रूफ घ्यायचा आता. आणि प्रूफ मध्ये काय? डायरेक्ट ट्रायंगल घेसाल, डायरेक्ट बी घेऊ शकतात, पण तुम्हाला त्याच्या मागचे रिझन्स माहिती पाहिजे. मग त्याच्या अगोदर काय? जर काही अँगल दाखवता येतील तर दाखवून टाकायचे वर. कोणते दोन अँगल घेणार वर तुम्ही बोला? एक तर तुमच्याकडे व्हर्टिकली ऑपोजिट येणार आहे. जर मी ट्रायंगल घेतले तर एईसी आणि बीडी हे दोघं जर मी ट्रायंगल घेतले तर हे तुमच्याकडे काय येणार? एक व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. एक मिळवणं महत्वाचा आहे. आता मिळवा. मग नाही सापडला. आता इथे सगळं यूज करावं लागतं तुम्हाला. जे जे तुम्ही शिकलेले असाल ते ते यूज करावं लागतं. मग एक सांगतो मी तुम्हाला. आता मला माहिती लवकर तुम्ही काही सांगणार नाही, वेळ काही मी वाया घालवणार नाही. बरोबर. पहिलं काय? आता जर तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना थेरमची तर तुमच्या लक्षात येणार, नाही तर मग लक्षात येणार नाही. घरी प्रॅक्टिस करावी लागते. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तितके पॅटर्न तुमच्या लक्षात येतात. जसं एखादा शेअर मार्केटमध्ये जर गेला, जितका तो चार्टची प्रॅक्टिस करणार. कशाची? चार्टची. जितके तो कॅन्डलस्टिक पॅटर्न चेक करणार, त्याला पाहिल्याबरोबर समजतं की या मार्केटमध्ये पोझिशन काय होणार आहे. ते प्रॅक्टिस. तसं या डायग्राम मध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर लगेच लक्षात येते की कोणते अँगल तयार होत आहे. अल्टरनेट वन अल्टरनेट. बघ आता मी जर हा अँगल सीएबी घेतला, सीएबी, आणि एक अँगल जर मी घेतला सीडीबी, तर कोणते अँगल तयार झाले बरं? बरोबर आहे ना. अँगल्स इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. म्हणजे सी बी सी या आर्क मध्ये काय होत आहे? कॉन्ग्रंट होत आहेत. पण तुम्ही म्हणणार सर अँगल सीएबी आपण कुठं घेणार आहोत? आपण तर ट्रायंगल हे घेणार आहे ना. मग आपण त्यांना नाव चेंज करू शकतो. 3 पॉइंट्स आर कोलिनियर. झाला. तो एक अँगल एक व्हर्टिकली दाखवा, पिक्चर क्लोज करा. चला कोणता अँगल घेणार मग? अँगल सी ए बी इज कॉन्ग्रंट टू अँगल कोणता रे? सी डी बी. रिझन देऊन टाका. अँगल्स इन्स्क्राईब. काय म्हणणार? अँगल्स इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. इन द सेम आर्क आर काय म्हणणार याला? कॉन्ग्रंट. मग मला यांची गरज पडणार आहे का? नाही. मग दॅट इज काय म्हणणार? दॅट इज अँगल सी ए ई इज कॉन्ग्रंट टू अँगल ईडीबी. घेऊन टाका. मग कोणता घेऊन टाका? ईडीबी. आपण नाव चेंज करणार आहे त्यांचे.
जर 1 to 1 करस्पॉन्डन्स नाही आला तर नाव काय करून टाकू, चेंज. ए डॅश ई डॅश बी आणि इकडे काय म्हणणार तुम्ही, सी डॅश ई डॅश डी आणि मग याला देऊन टाका इक्वेशन नंबर 1. आता तुम्ही घेणार ट्रायंगल. काय घ्यायचे, ट्रायंगल. कोणते दोन ट्रायंगल घेता मग आता, इन ट्रायंगल एईसी अँड ट्रायंगल बीईडी, बरोबर, की जे व्हर्टिकली ऑपोजिट तुम्हाला त्या ठिकाणी भेटता आहेत. चला लक्ष द्या, डायग्राम कशी होती लक्षात आली. अशी तुमच्याकडे डायग्राम होती. हा एक, हा एक, हा होता तुमच्याकडे ए, हा बी, हा सी आणि हा डी. ओके, शाबास. हा कोण होता तुमच्याकडे, ए, हा बी, हा सी आणि हा डी. यांना काय करून घेतले होते, जॉईन. हा कोण होता, ए आणि या सर्कलचा सेंटर ओ. कोणते ट्रायंगल घेणार, इन ट्रायंगल एईसी अँड ट्रायंगल बीईडी. ओके, दाखवून द्या. अँगल एईसी is congruent to angle BED. Yes, reason vertically opposite. Yes, vertically opposite angles घ्या. आता पहिला पण इकडे टू प्रूव्ह केला आहे. एंगल्स इन्स्क्राइब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. मग येतोय का एंगल सीएई, एंगल सीएई, सीएई 1 to 1 करस्पॉन्डन्स येतोय का, सीएई काय यायला पाहिजे तो, एंगल डीबीई, बरोबर आहे का, डीबीई. मग इकडे पहा बरं, सीएई आणि मग सीएई, मग आपल्याला काय घ्यावं लागेल, सी ए आणि मग बीडीसी ला घेऊ शकतो आपण त्याला, सीडीबी ला तसे बी घेऊ शकतात तुम्ही, बरोबर. जो सीडीबी की नाही त्याला ईडीबी घेण्यापेक्षा काय करून टाकायचा, बीडीसी. 3 पॉइंट सारं काय कोलिनियर, आपण त्यांना कशी घेतले तरी चालतील, फक्त डी कुठे यायला पाहिजे मध्ये. अँगल कोणता म्हणणार मग आता इथं, बीडीसी. पाम आता इथे का 1 to 1 करस्पॉन्डन्स, डीबीसी यायला पाहिजे, तो डीबी म्हणजे आपण कोणता घेणार त्याला, एक मिनिट, कोणता इथे बरोबर आहे, हा इथे बी चेंज होईल मग आता, आहे ना का नाही, नाही इथे कसं चेंज होणार मग आता, जर तुम्ही एईसी घेताय तर बीईडी झाला. पहिला कोणता आपला तो सीएई, सीएई आणि इकडे कोणता येणार मग डीबी, मग इकडे कोणता येते तो बीडीसी. ट्रायंगलची नावं चेंज करावी लागतील, नाही तर मग आपल्याला काय चेंज करावी लागतील, ट्रायंगलची नावं. जर आपण तिकडे कोणता घेतलाय पहा, इकडे काय घेतला होता आपण, सी ए बीच्या ऐवजी सीएई घेतला होता आणि इकडे कोणता घेतला होता, एक मिनिट थांबा, इकडे आपण परत एक चेक करून पाहू. सीएईच्या ऐवजी आपण इकडे कोणता घेतला होता, ईडीबी घेतला होता ना. चला मग आपण ट्रायंगलची नावं चेक करू आता, ते ध्यानात ठेवा. सीएई आणि कोण होता तो, ईडीबी होता. जर मी ट्रायंगलची नावं अशी घेतली, आता कोणती घेतली, कोणाच्या ऐवजी, बीच्या ऐवजी डी घेतला बा, असं का, कोणाच्या, समजा हा ट्रायंगल एईसी तसाच ठेवला बा असं, आणि दुसरा इकडे कोणता घेतला तुम्ही, डी ई बी घेतला, तर हे तुमच्याकडे झाले व्हर्टिकली ऑपोजिट. मग आता सीएई येतोय का, सी ए ई आणि इकडे कोणता सीएई, तर इकडे कोणता यायला पाहिजे बी डी ई. बी डी ई आपण याला इकडे दाखवू शकतो, मग इकडे आहे ना, इकडे आपण त्याला काय दाखवू शकतो, बी डी ई, बी
डी ई. टेक्स्टबुक मध्ये काय नावं घेतले? ट्रायंगल कोणता घेतलाय? सीएई आणि बीडी. सीएई सी ए सीएई आणि बीडी घेतलाय ना आपण, बी तेच घेतोय ना आता. बीडी उलटा घेतलाय व असं. बरोबर, ठीक आहे ना. आता कोणते ट्रायंगलची नाव घेणार आहे आपण? हो ना, ट्रायंगलची नाव इथे कोणती घेणार आहे आपण? एईसी का? नाही, कोणती दिली तिथं पहा, सीएई आणि बीडी. मग इथे घेऊन टाका ना, सीएई आणि बीडी. सीएई आणि इकडे काय म्हणणार? बीडीई. बघ रे, सीएई आणि बीडीई. बरोबर. मग पहिला काय म्हणणार तुम्ही? अँगल एईसी. आणि दुसरा इकडे कोणता येणार आता? डीईबी. डीईबी घ्यावा लागेल. मग इथं कोणता घेणार? अँगल डीईबी. रिझन काय देणार? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आणि दुसरा कोणता आहे मग आपल्याकडे? अँगल सीएई. अँगल सीएई आणि कोणता? अँगल बीडीई. मग अँगल सीएई दिसला का? अँगल सीएई आणि दुसरा अँगल तोच येणार आहे ना, अँगल बीडीई. याला काय म्हणायचं? फ्रॉम 1. मग दोघं ट्रायंगल काय झाले आता? सिमिलर. कोणकोणते? ट्रायंगल सीएई इज सिमिलर टू ट्रायंगल बीडीई बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मग काय माहिती तुम्हाला? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन. ओके. मग आता आपल्याला कोणाची सीए ची गरज नाही आहे, आपल्याला एई ची गरज आहे. एई अपॉन इकडे काय घेणार तुम्ही? एई अपॉन, येस बरोबर, 1 to 1 करस्पॉन्डन्स पहा रे. एई अपॉन डी. दुसरा सी. सी अपॉन बी. रिझन काय देणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. क्रॉस मल्टी एई इंटू काय म्हणायचा? बी इज इक्वल टू सी इंटू डी. आणि हेच आपलं काय असणार मग? टू प्रूव्ह. समजलं? काही चेंजेस करायचे का टू प्रूव्ह मध्ये? नाही ना. फक्त तुम्हाला इथं द्यायचं असेल तर तुम्ही इथं म्हणू शकतात काय? बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. चलो, ओके. समजलं? असा एक छोटासा थेरम होता. नेक्स्ट टाइम. चलो थांबू, ब्रेक घेऊ. विराज.